छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये वक्त्यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात येतं। याही वर्षी खासदार असलेले अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे। मात्र त्यांच्या व्याख्यानाला काही विद्यार्थ्यांकडून विरोध करण्यात येतोय। मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे खरं तर हेच ते सभागृह आहे, छत्रपती संभाजी महाराज सभागृह। याच सभागृहात आज अमोल कोल्हे यांचं व्याख्यान जे आहे ते होणार आहे। मात्र काही विद्यार्थ्यांकडून या व्याख्यानाला विरोध होत आहे। विरोधाचं पार्श्वभूमी अशी आहे की राजकीय पार्श्वभूमी अमोल कोल्हे यांना आहे, त्यामुळे हे व्याख्यान पुणे विद्यापीठामध्ये नको असं खरं तर काही विद्यार्थ्यांचा खरं तर आक्षेप आहे। त्यांनी या संदर्भातलं कुलगुरूंना पत्र पण दिलं आहे। मात्र विद्यापीठातले काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर आज खासदार असलेले अमोल कोल्हे यांचं व्याख्यान होणार आहे, मात्र या व्याख्यानासाठी काही विद्यार्थ्यांचा आरोप होताना दिसत आहे। या सर्व गोष्टीकडे एक विद्यार्थी म्हणून तुम्ही कसं बघताय? सर्वांना सप्रेम जय भीम, जय शिवराय। मी राहुल ससाणे, आंबेडकरी कार्यकर्ता। आज 4 वाजता डॉक्टर अमोल कोल्हे यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे, परंतु काही अज्ञात विद्यार्थ्यांनी एक लेखी पत्र कुलगुरू कार्यालयामध्ये दिलं आणि ते प्रसारमाध्यमावरती व्हायरल झालं। त्याच्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे विद्यार्थ्यांच्या मनात। सकल विद्यार्थी समूह असं त्या संघटनेचं नाव आहे, परंतु आमचं म्हणणं असं आहे की शिव फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्या विचारांवरती चालणारे आणि त्या विचाराचं अनुकरण काम करणारे जे काही विचारवंत असतील, लेखक असतील, कलाकार असतील, अशा कलाकारांच्या कार्यक्रमाला जर कोणी विरोध करत असेल तर सर्वप्रथम आम्ही त्या व्यक्तीचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम आहे त्याच वेळेमध्ये, आहे त्याच ठिकाणी, आहे त्याच सभागृहामध्ये 4 वाजता सुरू होईल अशी आम्ही सगळ्यांना खात्री देतो। तर आणखी काही विद्यार्थी आहेत, प्रामुख्याने जे विद्यार्थी विरोध करत आहेत त्यांचं म्हणणं काय, नक्की कशासाठी हा कार्यक्रम नको आहे त्यांना? त्यांचं म्हणणं असं आहे की हा कार्यक्रम परवानगी नसताना होतोय वगैरे। ज्या सकल विद्यार्थी समूहाने हे जे पत्र विद्यापीठाला दिलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हा कार्यक्रम परवानगी नसताना झाला आहे। पण माझ्या मते 18 तारखेला विद्यापीठाकडून एक परिपत्रक काढलं गेलेलं आहे। त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान कुणाचं, तर डॉक्टर अमोल कोल्हे यांचं। आता बघा, एक गोष्ट महत्वाची आहे याच्यामध्ये की डॉक्टर म्हणल्यानंतर आपण एका विषयातल्या पारंगत माणसाला म्हणतो। अमोल कोल्हे हे काय फक्त राजकारणातलेच व्यक्तिमत्व नाहीयेत, त्यांनी कलाक्षेत्रामध्ये पण त्यांचं खूप मोठं योगदान आहे। जसं की त्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका निभावलेली आहे, संभाजी महाराजांची भूमिका निभावलेली आहे, आता नवीन ह्याच्यामध्ये ते स्वतः महात्मा फुलेंची भूमिका निभावत आहेत। म्हणजे एकूणच काय तर पुरोगामी चळवळीचा खूप मोठा अभ्यास असलेला माणूस आहे आणि त्याला इतका मोठा म्हणजे वलय आहे, राजकीय असेल, सामाजिक असेल आणि शैक्षणिक असेल किंवा एकूणच सांस्कृतिक असेल। पण या अभ्यासू माणसाच्या व्याख्यानाला विरोध करणं म्हणजे माझ्या मते शिवाजी महाराजांवरील आयोजित व्याख्यानाला विरोध करणं म्हणजे माझ्या मते राष्ट्रद्रोह आहे, महाराष्ट्रद्रोह आहे। ज्यांनी कुणी हा विरोध केलाय त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा किंवा त्या प्रवृत्तीचा आम्ही आंबेडकरवादी चळवळीचे विद्यार्थी म्हणून किंवा आमची विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती म्हणून जाहीर निषेध करतो आणि या होणाऱ्या कार्यक्रमाला आम्ही पाठिंबा देत आहोत, समर्थन देत आहोत की हा कार्यक्रम ज्या वेळेत ठरला आहे त्या वेळेत होईल। कोणीही संभ्रम निर्माण करून घेण्याचा प्रयत्न करू नये। आम्ही ह्या कार्यक्रमाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत, एक आंबेडकरी विद्यार्थी म्हणून मला हे वाटतं। खरं तर शिव फुले आंबेडकर विचारांना घेऊन खरं तर महाराष्ट्र त्या वारसा चालवला आहे। अमोल कोल्हे पण त्याच वारसा घेऊन पुढे जात आहेत। मात्र सध्या विद्यापीठामध्ये असा प्रकार घडणं म्हणजे त्यांच्या या व्याख्यानाला विरोध करणं, खरं तर तुम्ही विद्यापीठातले विद्यार्थी आहात, कसं बघताय याच्याकडे? याकडे आपण डॉक्टर अमोल कोल्हे सरांना या अगोदर छत्रपती संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील या मालिकांमधून विद्यार्थ्यांनी त्यांना बघितलेलं आहे आणि अशा प्रलब्ध माणसाचे विचार विद्यार्थ्यांना ऐकायला भेटणार आहेत, ती एक खूपच चांगली पर्वणी आहे। जर अशा काही अज्ञात विद्यार्थी संघटना सकल विद्यार्थी समूहाच्या नावाखाली जर असं करत असतील तर निश्चितच पोलीस विभाग व सुरक्षा विभाग यांनी अशा विद्यार्थ्यांचा शोध घ्यावा व यांना तात्काळ कारवाई यांच्यावर करण्यात यावी। तर ही खूप चांगली बाब आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये महाराजांवरती अशा प्रकारचं व्याख्यान आयोजित केलं जात आहे। डॉक्टर अमोल कोल्हे यांना बोलवलं जात आहे। खरं तर या संदर्भातला काही पाठपुरावा पुढे पोलिसांकडे तुमच्या माध्यमातून काही करण्यात आलं का, किंवा कुलगुरूंना जे पत्र मिळालं होतं तसंच पत्र काही तुम्ही दिलंय का? जसं की माझ्या सगळ्या मित्रांनी सांगितलं की आम्ही विद्यार्थी कृती समिती म्हणून या कार्यक्रमाच्या पाठी खंबीरपणे उभे आहोत आणि तसंच आम्ही म्हणजे या कार्यक्रमाचं समर्थनही करतो। तसं जे काही गरजेचे परवानगी वगैरे असेल ते आम्ही नक्कीच त्याच्या मागे पाठपुरावा करू तसाही, आणि आम्ही खंबीरपणे या कार्यक्रमाच्या पाठी उभा राहू। खरं तर
विद्यापीठातलं समजा त्यांच्या जे विरोधात जे काही विद्यार्थ्यांनी पत्र लिहिलं आहे, तुमची काय भूमिका असेल? तुम्ही खरं तर समर्थन करतायत, मात्र जर 4 वाजता अमोल कोल्हे या ठिकाणी आले व्याख्यानासाठी, गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली तर म्हणजे तुमची काय भूमिका सर्वांची असणार विद्यार्थ्यांची? सर्वप्रथम आम्ही सर्व प्रसारमाध्यमांना याचे एक जाहीर प्रकटन विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने एक जाहीर प्रकटन प्रसिद्ध केलेलं आहे. तो मेसेज सगळीकडे प्रसिद्ध केलेला आहे. तसंच पोलीस प्रशासनाला देखील या संदर्भात कळवलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये आम्ही लेखी स्वरूपामध्ये अशी मागणी केलेली आहे की पोलीस प्रशासनाने अमोल कोल्हे असतील आणि त्यासोबतच त्यांचे जे कोणी सहकारी असतील आणि एकूणच या कार्यक्रमाचे जे काही आयोजक असतील या सगळ्यांना सुरक्षा देण्यात यावी. विद्यापीठ प्रशासनाला देखील आम्ही विनंती केलेली आहे की विद्यापीठ प्रशासनाने जास्तीत जास्त सुरक्षा या ठिकाणी द्यावी. गोंधळाची परिस्थिती होणार नाही, शांततेमध्ये कार्यक्रम संपन्न होईल यासाठी विद्यापीठ प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने सहकार्य करावं अशी आम्ही त्यांना लेखी विनंती केलेली आहे. एकत्रित आपण बघू शकतो की अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानासाठी काही विद्यार्थी विरोध करतायत, मात्र जे हे बाकी विद्यार्थी आहेत त्यांचं म्हणणं आहे की अमोल कोल्हे यांचं व्याख्यान झालं पाहिजे किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा महापुरुषांच्या भूमिका साकारणारे, त्याचबरोबर ती शिव फुले आंबेडकर यांचा विचार घेऊन जाणारे अमोल कोल्हे यांचं जर व्याख्यान होत असेल तर ते एक विचारांची पर्वणी आहे आणि त्या पर्वणीसाठी आम्ही त्यांना समर्थन देणार आहोत. आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत. हा कार्यक्रम नक्कीच होणार आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती विद्यार्थी देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन कृष्णा पवार सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.